परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वतींचे अगणित महान व अधिकारी शिष्य झाले. त्यांत श्री दीक्षितस्वामी तथा श्री नृसिंह सरस्वतींचे नाव अत्यंत अग्रक्रमाने येते. श्री गुरूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीपासून जवळच शंकरापूर नावाचे एक गाव वेदगंगा नदीचे तीरावर आहे. याच गावातील एक सत्शील ब्राह्मण यज्ञयागांमुळे दीक्षित नावाने प्रसिद्धीस आले. दत्तभक्ती घराण्यातच होती. त्याचे नृसिंहवाडीस पौर्णिमा व शनिवारी पायी येण्याचा नियम होता. कालांतराने शरीर वयोमान परत्वे क्षीण झाले, पण वारी चालूच होती. एके दिवशी श्रीगुरूंनी दर्शन देऊन नृसिंहवाडीला येण्याचे आता कष्ट करू नये याच स्वरूपात आपणास घरीच दर्शन होईल. या दीक्षित ब्राह्मणाच्या मुलाचे नाव होते लक्ष्मणशास्त्री व त्यांचा लहान मुलाचे नारायण होय. पुढे जाऊन श्री नृसिंह सरस्वती म्हणून प्रसिद्धी पावले. लक्ष्मणशास्त्री मुख्यतः भागवत कथन, पूजार्चा व श्रीगुरूंच्या सेवेतच काळ घालवीत. नारायण हा लहानपणापासून तल्लख बुद्धिमत्तेचा होता. एकपाठी होता. मिरजेत इंग्रजी शाळेत 5व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाहही पार पडला. पत्नीचे नाव वाराणसी होते. त्यांना पाश्चात्य पोशाखात विशेष रुची होती. एके दिवशी एका वृद्ध गृहस्थांनी पोशाखाबद्दल नापसंती व्यक्त करून घराण्याच्या आदर्शाची आठवण करून दिली व लक्ष्मण शास्त्रींचा दाखला दिला. नारायणावर त्यांचा सुप्त पण दूरगामी परिणाम झाला. त्यांनी विदेशी पेहराव व पुस्तके नाल्यात फेकून धोतर व शर्टसारखा देशी पोशाख घातला. पण नारायण खिन्न व एकाकी बसू लागला. पत्नीला हे परिवर्तन मान्य नव्हते, पण नारायणाने सर्वांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी गीता एकनाथ भागवत वाचण्यास प्रारंभ केला. त्यांच्या वाचनात वेदेश्वरीचे सार आले. हे जगत मिथ्या आहे आणि फक्त ईश्वर सत्य आहे. जीवनातील सत्य जाणायचे असेल तर गुरुची कृपा व अनुग्रह आवश्यक आहे. ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबली व ते संसारात अत्यंत विरक्त होऊ लागले. एक दिवसाचा प्रसंग माता पिता व पत्नी बाहेरगावी गेल्याने भगिनी यमुनाने तुरीची भाजी केली. नारायणाने सर्व भाजी पुन्हा पुन्हा घेऊन संपवून टाकली. भाजीचे 2 तुकडे यमुनाने खाल्ले तर अत्यंत कडू होती. तिने नारायणाला विचारले तर उत्तर आले, आपण कारल्याची भाजी खात नाही का? यात एवढे काय? श्री लक्ष्मणशास्त्रींचा श्री वासुदेवानंद सरस्वतीशी घनिष्ठ परिचय होता. वाडी मुक्कामी त्यांची अनेक वेळेस भेट व बोलणेही झाले होते. श्री टेंबेस्वामींनी माणगाव सोडून सपत्नीक नृसिंहवाडी स्थलांतरानंतर श्री लक्ष्मणशास्त्री त्यांना भेटले व नारायणाला यथायोग्य मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बुवांनी ती मान्य केली आणि प. टेंबेस्वामींच्या रूपाने त्यांना गुरु मिळाले. नारायण गुरुसेवेत रुजू झाले. स्नान, संध्या वैष्णवदेव स्मर्ताग्नीसह सर्व ब्रह्मकर्म करू लागले. त्यांनी गुरु सान्निध्यात उपनिषद, जीवनमुक्ती, विवेक यांचा अभ्यास केला. पण सर्व वेदांताचे सार 2 शब्दात सांगितले, ते म्हणजे दत्त. त्यानंतर टेंबेस्वामींनी संन्यास घेतला व नारायणाने आदर्श गृहस्थाश्रम आरंभला. अतिथीपूजा, अन्नसंतर्पण रोज होत होते. ते रोज 5 घरी जाऊन शुष्क भिक्षा मागत प्रथमत त्यांच्याच गावी खूप उपहास झाला. पण कालांतराने लोक त्यांच्या भिक्षेला येण्याची प्रतीक्षा करू लागले. त्यांनी अन्नसंतर्पण, यज्ञ, दान याच्यावर जादा खर्च सुरू केला. बरेच लोक त्यांच्याकडे शास्त्रार्थ समजून घेण्यासाठी येऊ लागले व काही लोक तर त्यांना छोटे टेंबेस्वामी म्हणू लागले. पुढील भागात